नमस्कार शिवभक्तांनो, आपण पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त। छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी दरवर्षी 3 एप्रिल रोजी साजरी केली जाते। 2025 मध्ये ही 450वी पुण्यतिथी असेल, कारण त्यांचे निधन 3 एप्रिल 1680 रोजी। छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 आणि जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती जिजाऊंच्या पोटी त्यांनी जन्म घेतला। जन्मस्थळ त्यांचे शिवनेरी किल्ला पुणे। राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी आणि मृत्यूचे स्थळ त्यांचे रायगड। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव संभाजीराजे भोसले, राजारामराजे भोसले। महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराज कैलासवासी झाले। राजे आज आपले स्मरण करताना डोळे भरून येत आहेत। असा राजा पुन्हा कोणी नाही, मुजरा राजे मुजरा। इतिहासकाराच्या तोंडून काढलेले वाक्य डोळे अगदी पाणावून टाकतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एप्रिल 1627 किंवा 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी पुणे, आता पुणे भारत। मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर। यांनी मुघल राजवंशाला विरोध केला आणि 17व्या शतकातील भारतात मराठा राज्याची स्थापना केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला असा प्रश्न पत्रिकेमध्ये विचारलेला आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 मध्ये झाला। एकूण छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य हे 50 वर्ष 1 महिना आणि 13 दिवस इतके होते। छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना घोषणा आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम। महाराज गणपती भूपती प्रजापती गज अश्वपती जलपती सूर्यरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान न्यायालंकार मंडित शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला सिंहासनाधीश्वर महाराज धीराज श्रीमंत श्री 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 राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना। ही शिवगर्जना वाचून आला की नाही अंगावर शहारा हो तसेच आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कारकिर्दीविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे। निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा। समर्थ रामदास स्वामींनी या ओळीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय सुंदर आणि मार्मिक वर्णन केलेले आहे। हे जगाने केले ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केले नाही आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले ते जगाला कधीच जमले नाही। म्हणूनच तर आज संपूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानते आणि त्यांच्या समोर नतमस्तक होते। महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी शुक्रवारी सूर्यास्तानंतर पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावरती एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे
शिवाजी छत्रपती महाराज असे म्हणतात की राजमाता जिजाऊ यांनी रयतेवरती होणारा धाडसी आणि शूरवीर पुत्र होण्यासाठी शिवाई देवीला नवस केला होता. म्हणूनच जिजाऊ यांनी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूर सल्तनतीच्या सैन्यात एक मराठा सेनापती होते आणि त्यांची आई जिजामाता या प्रतिभावान आणि हुशार होत्या. शहाजी भोसले आणि जिजाबाई यांना 2 मुले होती. त्यात मोठा मुलगा राजे संभाजी हे वडिलांसोबत असत आणि शिवाजीराजे हे जिजाऊ बाई सोबत असे. लहानपणापासून जिजाबाईंनी शिवाजीराजे यांना उत्तम संस्कार, युद्ध रणनीती, माता भवानीचा आदर करणे, गरिबांचा आदर करणे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे धडे शिकवले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण करण्याकडे वाटचाल. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावरती रायरेश्वराच्या पिंडीसमोर स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. शहाजी महाराजांनी स्वराज्याची सर्व जबाबदारी माता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांकडे इसवी सन 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल राजवटीला विरोध करून 17व्या शतकात भारतात मराठा राज्याची स्थापना केली. स्वराज्य निर्माण करायचे असेल तर गड किल्ले काबीज करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे महाराजांनी लहान मोठ्या सर्व माणसांना एकत्र आणले आणि या सर्वांना मावळे असे नाव दिले. काही निष्ठावान आणि विश्वासू माणसांसोबत आपले आसपासचे गड किल्ले काबीज करण्यास सुरुवात केली. सर्वात पहिले तोरणा किल्ला काबीज केला. त्यानंतर हळूहळू महाराजांनी एक एक करत असे 360 किल्ले काबीज केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम भारतीय नौदलाचा शोध लावला होता. म्हणून तर त्यांना फादर ऑफ इंडिया नेव्ही असे म्हणतात. स्थानिक भूभागाची संपूर्ण माहिती, आश्चर्यजनक वेगवान विचार करून वाटचाल करणे आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी थोड्या फौजेच्या वतीने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांना न घाबरता यशस्वीपणे सामना केला. राजकारभारात रूढ असलेल्या फारसी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी अफजल खानाचा वध. छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा वध केला होता. विजापूरच्या आदिलशहाचा सरदार अफजल खान आणि शिवाजी महाराजांचे प्रतापगडाच्या पायथ्याशी संघर्ष झाले. यामध्ये महाराजांनी अफजल खानाचा पोटात वाघनख्या खुपसून अफजल खानाचा ठार मारले. अफजल खान हा हजारो सैन्य घेऊन आलेला होता आणि महाराजांकडे अगदी मुठभर मावळे होते. परंतु महाराजांनी अफजल खानासह त्यांच्या सैन्याचा विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार अफजल खान आणि शिवाजी महाराजांमध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी संघर्ष झाले. यामध्ये महाराजांनी अफजल खानाच्या पोटात वाघनख्या घालून अफजल खानाला ठार मारले. अफजल खान हा हजारो सैन्य घेऊन आलेला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज अगदी मुठभर सैन्य घेऊन आले होते. परंतु महाराजांनी मोठ्या चतुराईने अफजल खानाच्या सह त्यांच्या सैन्याचा नायनाट केला. महाराजांनी जेव्हा अफजल खानाला मारले त्यावेळेस महाराजांचे वय फक्त 29 वर्ष होते आणि आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेची आठवण म्हणून
शिवप्रताप दिन साजरा केला जातो। शिवभक्तांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।